पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख सध्या ह्या चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं एक भारत देशामध्ये क्रांतिकारक बदल करण्याच्या दृष्टीनं आणि या भारत देशातला कानाकोपऱ्यातला शेतकरी, कष्टकरी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक दीनदलित आता जिवंत राहायला पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी देशाचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब व देशाचे नेते आदरणीय नानासाहेब पटोले यांच्या उपस्थितीमध्ये व आदरणीय राहुलजी गांधी यांची प्रेरणा घेऊन आपल्या संघटनेच्या वतीनं सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा आणि उस्मानाबाद लोकसभा या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। कारण अभ्यास केला, विचार केला, गेल्या 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता येण्याआधी तमाम भारत देशातल्या कोट्यावधी लोकांना त्यांनी शब्द दिला होता, इस देश की सत्ता मेरे कब्जे में दे दो, मेरे हाथ में दे दो, मैं किसानों को हमी भाव दूंगा। एक ही शब्द दिलेला पाळला नाही आणि गेल्या 2 वर्षापासून म्हणतात कि या कांग्रेस ने भ्रष्टाचार किया, इस कांग्रेस को हद्दपार करना चाहिए। और हमारे महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री अशोक चौहान ये कांग्रेस के नेता को बगल में लेता है नरेंद्र मोदी। मोदी जी ये कैसा चल रहा है तुम्हारा, क्या बात कर रहे हैं? कोट्यावधी लोग मीडिया पे देख रहे हैं, ऐसा पागल मत बनाओ दुनिया को, जनताओं को। या बाबतीत देशाचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या कन्या सोलापूर जिल्ह्याची लेख प्रणिताई शिंदे या सोलापूर लोकसभेला उभारलेत। खरोखरच त्यांनी आमदार असताना सोलापूर शहरातल्या तळागाळातला चेहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय, शेतकरी, कामगार, दीनदलितांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, इतर कुठल्याही योजनेच्या बाबतीत त्यांनी स्वतःचं ऑफिस काढून त्यांनी कागदपत्राचा त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अडाणी लोकांना पुरवठा करून त्यांना अनेक योजना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या गोष्टीचा विचार करून आणि कांदा निर्यात बंदी, कांदा संपल्यानंतर शेतातला आता निर्यात बंदी उठवलेली आहे, ही दुर्दैवाची बाब आहे। दुधाला भाव नाही, जीएसटी वाढलेले आहे आणि या बाबतीत काँग्रेसवर पहिलं भाजपचे नेते टीका करत होते, आता 10 वर्षात तुमच्या हातात सत्ता होती, या कामगाराचं दैवत लक्ष्मी विष्णू मिल, नरसिंगगिरजी मिरजी त्याचा एक शब्द काढलेला नाही। त्या विडी घरकुलच्या त्याला उद्घाटनाला नरेंद्र मोदी साहेब आले, त्यात जर एखादा शब्द काढला असता कि लक्ष्मी विष्णू के बारे में और नरसिंगगिरजी के बारे में वो कामगारों के लिए मैं कुछ तो प्रयत्न करूंगा, ऐसा कोई इसके ख्याल में नहीं। वो परदेश में घूमना चाहता है, 15 दिन में 2-3 देश को उड़ान करता है। अरे हमारे घर में खाने का पंचायत हो गई, हम इसके परेशान में है। आणि या बाबतीत खरोखरच सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री, ऊर्जा मंत्री असताना अतिशय तळागाळातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे। या माझ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आहे। एक काळी काँग्रेस पक्षाने या सोलापूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी 2 महत्वाची पदे या सोलापूर जिल्ह्याला दिली होती। आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या माध्यमातून विजयसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये तमाम सहकार्याच्या माध्यमातून कष्टकरी शेतकऱ्यांना, गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा मातब्बर नेत्यांची महाविकास आघाडी एकत्रित आल्यामुळे 100% या महाराष्ट्र राज्यातल्या 48 पैकी 42 ते 40 जागा लोकसभेच्या येणार आणि प्रणिताई शिंदे तर 1 लाख मतानं सोलापूर लोकसभा विक्रमी मतांनी निवडून येणार। आणि माझ्या मोहोळ तालुक्यातनं प्रत्येक तालुक्यात आपली जनहित शेतकरी संघटना काम करते, परंतु मोहोळ तालुक्यातनं आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून महाविकास आघाडीचे नेते 10 ते 12 हजार आम्ही प्रणिताईंना लीड दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कारण तमाम कार्यकर्ते मतदारसंघातले या सोलापूर जिल्ह्यातले माढा असो, उस्मानाबाद असो, सोलापूर लोकसभा असो, ते सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। त्यामुळं खरंच ही भारत देशामध्ये इंडियनची सत्ता आली तर भारत देश खराच कृषीप्रधान देश आहे म्हणून परत त्या भारत देशाचं नाव पुसलेलं, परत माझ्या शेतकऱ्यांची ओळख होईल, यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।